नमस्कार, स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीनमध्ये। आज आपण बेसन लाडू कसे करायचे ते पाहूया। त्यासाठी सर्वप्रथम 1 किलो हरभरा डाळ कढईमध्ये भाजून घ्यायची आहे। कमी गॅसवरतीच छान अशी लालसर भाजल्यानंतर दळून आणायची आहे आणि 1 वाटी तुपामध्ये हे बेसन अशा पद्धतीने कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहे। हे बेसन भाजत असताना गॅस कमीच ठेवायचा आहे, नाहीतर बेसन करपण्याची शक्यता असते। आपण अगोदर डाळ भाजल्यामुळे बेसन जास्त भाजायची गरज नाही, पण तरीही जवळजवळ 30 मिनिट लागतात बघा हे बेसन कमी गॅसवरती भाजण्यासाठी। पूर्णपणे रंग चेंज होईपर्यंत हे बेसन भाजायचे आहे। पहिल्यांदाच तूप मी जास्त घातलेले नाही, कारण या बेसनचे गोळे होतात आणि गोळ्याच्या आतील पीठ भाजले जात नाही, म्हणून पहिल्यांदा थोडेसेच घालायचे आहे तूप आणि त्यानंतर जसजसे आपण बेसन भाजत जाऊ तसतसे तूप वाढवत जायचं आहे। आता बघा या पिठाचा पूर्ण रंग चेंज झालेला आहे आणि अशा पद्धतीने हे पीठ पूर्णपणे भाजले गेले आहे। आपल्या चॅनेलवरील रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली बेल आयकॉनचे बटन आहे तेही दाबा, म्हणजे मी रेसिपी केली की तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला तर मग पीठ भाजलेले आहे, अजून थोडेसे तूप घालून मी अजून थोडेसे परतून घेणार आहे आणि आता यामध्ये पाऊण किलो साखर बारीक करून मिक्सरला अशा पद्धतीने चाळून घालायची आहे। साखर मोठी घातली तर खरखर लागण्याची शक्यता असते। आता हे पीठ गरम गरमच आहे बघा, लगेच एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये बारीक केलेली साखर पण आपण मिक्स करून घेणार आहोत। त्या अगोदर आपण ह्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत पूर्णपणे पिठाच्या। चला तर मग पूर्णपणे गुठळ्या फोडलेल्या आहेत। आता यामध्ये साखर मिक्स करून घेऊया। अजूनही थोडेसे कमी वाटले म्हणून मी आणि थोडे तूप घातलेले आहे आणि अशा पद्धतीचं बघा बॅटर तयार झालंय। आता आपण लाडू तयार करून घेऊया। त्या अगोदर असं कणिक मळल्यासारखं मळून घ्यायचं आहे थोडा वेळ। हे सर्व पीठ थंड झाल्यानंतर करायचं आहे। आणि पीठ छान तयार झाल्यानंतर आपल्याला पाहिजे त्या आकाराचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत।
खूप सुंदर असे बेसन लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही पण तयार करून बघा. डिश कशी झाली हे कमेंट करून कळवा. चला तर मग एका नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीन. थँक्यू.